नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष असे स्वागत करीत आहे. TET 2025ची उत्तरपत्रिका आली आणि या उत्तरपत्रिकेमध्ये अनेक विषयाचे अनेक प्रश्न चुकीचे आले, संदिग्ध प्रश्न आहेत. तर त्याचं विश्लेषण आणि विश्लेषणाबरोबर अचूक उत्तर आणि संदर्भ हे सर्व मी तुम्हाला अपडेट देत आहे. आणि म्हणून हे सर्व विश्लेषण आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. सर्वांनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, कारण एक एक मार्क पात्र अपात्र ठरवणार आहे पा. त्याचबरोबर तुम्हाला संदर्भ साहित्य आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी नावाच्या टेलिग्राम चॅनलला मिळेल. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल. त्यावरून ग्रुप जॉईन करा. ग्रुपमध्ये तुम्हाला त्याची PDF मिळेल. ती PDF तुम्हाला आक्षेप घेण्यासाठी कामाला येणारे, उपयोगाला येणारे 27 डिसेंबरपर्यंत आक्षेप घेण्याची आपल्याला संधी आहे. ठीक आहे. पहा, TET पेपर 2 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयातले बरेचसे 100% चुकीच्या प्रश्नांचं विश्लेषण आणि PDF मी आपल्या ग्रुपला टाकलेले. मात्र अजूनही काही प्रश्न संभ्रमावस्थेमध्ये आहे, शंका आहे अनेकांना, आणि अजूनही 1-2 प्रश्न चुकीचे आहे. आणि म्हणून उरलेल्या प्रश्नांचं विश्लेषण, ते का बरोबर आहेत, का चुकीचे आहेत, आणि चुकीच्या प्रश्नांचं PDF या सगळ्या गोष्टी लगेच देणार आहे. पहा, चला सुरुवात करूया. मग पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. पहा, विद्यार्थ्यांनी विशिष्ट संबोध शिकणे व संबोधाकार घेण्यामागील विचार प्रक्रिया विकसित करणे हे कोणत्या अध्यापन प्रतिमानाचा अध्यापनीय परिणाम आहे? 4 पर्याय, 4ही प्रतिमानांची नाव आहेत. उद्गमन विचार प्रक्रिया, पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान, त्यानंतर अग्रज संघटक प्रतिमान आणि संबोध साध्यता प्रतिमान. तर पहिली गोष्ट की 24 एकूण प्रतिमाने, जॉर्ज बुश बरोबर मार्शविल यांना आपण प्रतिमानांचा जनक म्हणतो. तर 24 प्रतिमानांचं 4 गटामध्ये वर्गीकरण केलं जातं. पहिला आहे ज्ञान प्रक्रियाकरण, दुसरा वर्तन परिवर्तन, त्यानंतर तिसरा व्यक्ती विकास आणि चौथा सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान आहे. तर हे 4ही पर्याय ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानाचे प्रकार आहेत. 4ही ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानामध्ये जे 7 प्रतिमान आहेत त्यापैकी 4 आहेत. त्यातलं उद्गमन विचार प्रक्रिया हे हिल्डा टाबा यानं मांडलेलं आहे. कोणी? हिल्डा टाबा यानं मांडलेलं हे प्रतिमान आहे. दुसरं पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान हे रिचर्ड सचमन यांनी मांडलेलं आहे. रिचर्ड सचमन. पृच्छा म्हणजे प्रश्न विचारण्या संदर्भात आहे. वर प्रश्न विचारण्याचा काहीच उल्लेख नाहीये, त्याच्यामुळे 2 नंबरचा पर्याय क्लिअर संपला. अग्रज संघटक प्रतिमान हे डेव्हिड आसुबेल यांनी मांडलेले आहे. आपल्या अध्ययन अनुदेशन उपपत्तीमध्ये डेव्हिड आसुबेल. आणि व्याख्यान पद्धतीपूर्वी आपल्या अध्यापनाला सुरुवात करत असताना प्रस्तावने संदर्भाचं हे प्रतिमान आहे. आणि त्याच्यामुळे हे सुद्धा उत्तर नाही राहिलं. आता 1 आणि 4. संबोध साध्यता म्हणजेच प्रतिमानाचं नाव आहे संकल्पना प्राप्ती प्रतिमान असं नाव आहे. त्याला वेगळं नाव आलं, ते इंग्लिशचं ट्रान्सलेशन करते त्याच्यामुळे ते तसं नाव आलंय ते. आणि मग तुम्हाला इकडं संबोध वाटलं, तिकडं संबोध वाटलं, बऱ्याच जणांना हे उत्तर वाटलं. परीक्षा परिषदेने ऑप्शन नंबर 1 उत्तर दिले आणि हेच उत्तर आहे. तर पहा, उद्गमन विचार प्रक्रिया म्हणजे संपूर्ण पिक्चर, आणि संबोध किंवा संकल्पना प्राप्ती प्रतिमान म्हणजे ट्रेलर पिक्चरचा. उद्गमन विचार प्रक्रिया म्हणजे तुमची संकल्पना समजून घेण्याची जी सिस्टम आहे ती डेव्हलप करणे. म्हणून इथं संबोधाकार घेण्यामागील विचार प्रक्रिया विकसित करणे असं दिले. आणि संकल्पना प्राप्ती प्रतिमान हे जेरोम ब्रुनेर यांनी मांडलेलं प्रतिमान आहे. ते हिल्डा टाबाच्या उद्गमन विचार प्रक्रिया किंवा उद्गमन विचार प्रतिमानावर आधारित आहे. आणि इथं मग एखादी व्याख्या समजून घेण्यासाठी हे प्रतिमान आहे. मात्र
व्याख्याच नाही तर कुठलीही गोष्ट समजून घेण्याची सिस्टम डेव्हलप करणं, विकसित करणं, त्या संकल्पना प्राप्त करण्याच्या पाठीमागे जी विचार प्रक्रिया आहे ती विकसित करणं हे उद्गमन विचार प्रक्रियेमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 उत्तर बरोबर आहे, तिथं काय आक्षेपाचा विषय नाही आहे. आणि मग पहा आपल्या शेळके मास्टरमाइंड 95 आपल्या पुस्तकाच्या 95 नंबरच्या पेजवर असं एकमेव महाराष्ट्रातलं पुस्तक आहे. 2008च्या DED-CET पासून आजपर्यंत सुरू आहे, ही आपली 9वी आवृत्ती. आणि तुम्हाला सर्वच्या सर्व आक्षेपाच्या प्रश्नांचा संदर्भ आपल्या तुम्हाला पुस्तकात मिळेल. मग इथं पहा ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने आधारभूत उपपत्तिकार. मग उद्गमन प्रतिमान हिल्डा टाबा, संकल्पना प्राप्ती प्रतिमान जेरोम ब्रुनर, हे अग्रज संघटक प्रतिमान डेव्हिड आसुबेल, पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान रिचर्ड सचमन. सलग 4 ओळीतले 4 पर्याय त्यांनी घेतले. आता अर्थात त्यांनी आपलं पुस्तक रेफर केलं का काय माहिती नाही, पण एका पेजवर एका चार्ट मधले प्रश्न आहे. 18 वर्षापासून आपण काम करतोय, घेतलं तर त्यात काय वाईट नाही. झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर झालं. आता दुसरा, अवबोधी गुंतागुंतीची प्रक्रिया. ही प्रक्रिया घडत असताना संवेदनाचे गट काही तत्वानुसार पडतात. पुढील उदाहरणामध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वाचा वापर करता येईल? उदाहरण, आकाशातील नक्षत्रांचा अभ्यास करताना सप्तर्षी, मृगशीर्ष इत्यादीच्या तारका समूहाचे निरीक्षण केले जाते. आणि मग पर्याय दिलेत समीपता, सादृश्य, अखंडत्व आणि समावेश. अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर बाह्य उद्दीपकांचे वर्गीकरण नावाच्या संकल्पनेवर आधारित प्रश्न आहे. समग्र वाद्यांनी बाह्य उद्दीपकाचं जे वर्गीकरण केलंय ते. आणि मग 4 पर्याय 4 नियम दिलेत. समीपता म्हणजे जवळ असणे, सानिध्य दुसरा आहे, सादृश्य सारखे दिसायला, अखंडत्व आणि समावेश असे 4 पर्याय. परीक्षा परिषदेने समावेशाचं उत्तर दिले आणि ते बरोबर आहे. समावेशाचं एक साधं सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो. पत्र्यावर कोरलेले तुटक अक्षर आपण मनातल्या मनात जोडून वाचतो. म्हणजे आता हे आपण असे जोडतो ए आणि मग याला ए म्हणायचं असे एच. हे जर तुम्ही शिकलेला नसाल, याचा अनुभव नसेल तर तुम्ही हे ए आणि एच वाचू शकणार नाही. म्हणून तुम्ही हे शिकलेले पाहिजे. तसंच इथं एक अशा पद्धतीनं 3 तारे आणि मग त्याला तिकटनच म्हणायचं, एखाद्याला सप्तर्षीच म्हणायचंय, एखाद्याला मृगशीर्षच म्हणायचंय. हे तुम्ही शिकलेले असल्याशिवाय कळू शकत नाही. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून हे समावेश हे उत्तर सुद्धा बरोबर आहे. याचे सगळे संदर्भ तुम्हाला देतो. माझ्याकडं बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्राचे 2007-08 पासूनचे आत्तापर्यंतचे मराठी माध्यमाचे 150 पेक्षा जास्त संदर्भ आहेत. इंग्लिशचे 26-27 आता मी नवीन अपडेट घेतले. हिंदीचे जवळपास 14-15 आहेत. त्यात मानसशास्त्र म्हटलं की हना जगताप हे मोठं नाव आहे, त्यांचा संदर्भ घ्यायला पाहिजे. मग अवबोधन प्रक्रिया, अवबोध म्हणजे थोडक्यात. आणि मग त्यांनी हे नियम दिलेत. अवबोधातील विविध रचना. मग समीपता म्हणजे इथं 6 बाण आहेत, परंतु आपण असं म्हणतो 2-2च्या 3 जोड्या. 2-2च्या 3 का? हे 2 जवळ आहेत, हे 2 जवळ आहेत. समीपता, सानिध्य आपण त्याला म्हणतो. याच्यानंतर इथं दुसरा आहे साधर्म्य, सारखे दिसायला. हा चार्ट यातल्या आकृत्यांचं वर्णन करायला सांगितलं. 4 त्रिकोण आहेत आणि 4 चौकोन आहे. सारखे 4 चौकोन आहेत आणि 4 त्रिकोण आहे, सारखे दिसायला. बरोबर आहे. तिसरं आहे सातत्य. सातत्य म्हणजेच अखंडत्व, त्याला अखंडत्व असं म्हणतात. हा जुना पुस्तक आहे ना, जुना, आणि म्हणून ते वेगळे नाव आहेत. मग इथं असे टिंब 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 दिलेले आहेत. आपण सरळ त्याला एक सलग रेषा मानतो, टिंबची रेषा. याच्यानंतर इथं असे टिंब 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 चौकोन केलाय, आपण चौकोन म्हणतो त्याला. खरं तर सुट्टे टिंब आहे, पण तसं म्हणत नाही. कारण का? आपल्याला ती सवय आहे बाह्य उद्दीपकाचं वर्गीकरण करत असताना. तो एक नियम आहे, अखंडत्व, सातत्य. एका लाईनीमध्ये जनावरं बांधले, मग शेळी, कुत्रा, मांजर, म्हैस, काय असन ते असन, आपण त्याला एक गव्हाण म्हणतो. आमच्या इकडे दावण असंही म्हणतात. ओके, झालं. आणि इथं पूर्णत्व. या पूर्णत्वाला, जुनं नाव पूर्णत्व आहे, आता त्याला समावेश म्हणतात. मग काय? कोणत्याही संवेदनेतील अपुरेपणा आपल्या पूर्वानुभवानुसार भरून काढण्याची मनप्रवृत्ती. पूर्वानुभवा तुम्हाला ते आलेलं पाहिजे. आता तुम्हाला वर्तुळ शिकवलंय तरच कळणार याला वर्तुळ म्हणायचं. मग हे तुटक एक मनात जोडणार आणि त्याला त्रिकोण म्हणणार.
वर्तुळ मानणार. इथं बी बघा जॉईंट नाही, इथं जॉईंट नाही, इथं जॉईंट नाही, सुट्ट सुट्ट तरी आपण त्याला त्रिकोण. जर तुम्हाला त्रिकोण शिकलेलाच नसेल तर मग नाही. अगदी तसंच तुम्ही नक्षत्र शिकलेला असाल, अवकाशामध्ये ताऱ्यांच्या विशिष्ट आकृतीबंधामुळे सुंदर असा ताऱ्यांचा जो समूह, एक सुंदर रचना तयार होती, त्याला नक्षत्र म्हणतात. बरोबर. आंतरराष्ट्रीय खगोल समितीने एकूण 88 नक्षत्र अवकाशामध्ये घोषित केलेत. त्यापैकी 51 दक्षिण गोलार्धामध्ये आणि 37 उत्तर गोलार्धामध्ये. हे तुम्हाला माहिती आहे. तर अशा रीतीनं समावेश हेच उत्तर आहे. समावेश. आता बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र ही आपल्या पुस्तकाची 9वी आवृत्ती, ज्याची प्राइस 450, पोस्टल चार्ज 65 असे 515 रुपयाला होते. मात्र आपण पहिल्यापासून आपल्या कोर्स, कुठलाही कोर्स असेल, टीईटीचा असू द्या, टेटचा असू द्या, तलाठी भरतीचा असू द्या, नाही ते एका विषयाचा असू द्या, किमान फी ठेवलेली आहे. 18 वर्षापासून आपण या क्षेत्रामध्ये काम करत. आणि तशीच पुस्तकाची सुद्धा तुम्हाला 400 रुपयात ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्हाला हे पुस्तक मिळेल, ज्याच्यामध्ये सर्व बालमानसशास्त्राचे टॉपिक कव्हर केले आणि आत्तापर्यंतच्या सर्व टीईटीच्या प्रश्नांचा समावेश सुद्धा आहे. आणि त्याच्यामुळं तुम्हाला संदर्भाला हे पुस्तक एकदम बेस्ट आहे. सगळे प्रश्न तुम्हाला दिसून येतील. आणि मग पहा, हे सगळं इथं अवबोध सुरू झाला आणि मग या अवबोधाच्या बाह्य उद्दीपकांच्या वर्गीकरणाचा पहिला सानिध्य, पुढच्या पेजवर दुसरा, अशा रीतीनं हे सगळे आले. तेच पेज इथं डबल आलंय, याच्या खाली ते गेले. पण जाऊ दे, आपल्याला काय करायचं, आपल्याकडे खूप संदर्भ साहित्य आहे. आता अजून एक ही करंदीकर जगताप यांचं हे पुस्तक आहे. ओके, डीएड बीएड करत असताना तुम्ही हे पुस्तक आणि हे हा कवर चांगला माहिती असेल. मग इथं अवबोध म्हणजे संपूर्ण संवेदना. इथं सुरू झाले पहा वर्गीकरण सानिध्य. इथं पहा 3 टिंब आहेत, इथं 3, इथं 3, इथं 3, 5 आहेत. 3 टिंबाचे 5 समूह आहे असं आपण म्हणतो. 3 का, तर जवळजवळ आहे 3 सानिध्य. इथंही सेम तसंच. आता इथं या सादृश्य, ही आकृती वाचताना आपण असं म्हणणार 1 2 3 4, 4 त्रिकोण आहेत, 1 2 3, 3 वर्तुळ आहेत, 1 2 3 4, 4 फुले आहेत. त्याच्यानंतर खाली आलं अखंडत्व. काय आलं, अखंडत्व. तुम्हाला जरा ते अखंडत्व दाखवते. इथं अखंडत्व शेजारच्या आकृती. अखंडत्व म्हणजे ते टिपक्या टिपक्यांचं जनावरांचं उदाहरण जे आहे ते पहा, त्या पद्धतीचा. ओके. आणि मग पुढं आलं इथं समावेश. काय, समावेश. ओके. मग इथं पहा हे पत्र्यावरचे तुटक अक्षर आपण जोडून वाचतो. ही आकृती पहा, ही नक्षत्राप्रमाणे आकृती आहे, आपण ती मानतो आणि त्या पद्धतीने अर्थ काढतो. आणि शेवटी पुस्तक जे आहे, पुस्तकाची फ्रंट बाजू आहे का आतील बाजू समोर, हे मनाच्या कलावर, मनावर डिपेंड आहे. बाह्य उद्दीपकाचे वर्गीकरण, समावेश उत्तर बरोबर आहे, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. आता पुढचा प्रश्न खाली 80व्या क्रमांकाचा आहे, कोड डी आहे आणि त्यामधील पहा कोणताही कोड असू दे, हे प्रश्न आहेत, फक्त त्याचे क्रम चेंज होणार आहेत. 80वा, खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान शैशवावस्थेतील वैशिष्ट्य दर्शवत नाही. पहा 4 पर्याय दिलेत, त्यापैकी 3 पर्यायामध्ये शैशवावस्थेचे वैशिष्ट्य दाखवत असतील आणि एकात नसतील, म्हणून 4 एक उत्तर असणार आहे. वैशिष्ट्य नाही ते सांगायचे. पहा, अगोदर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की शैशवावस्था म्हणजे 15 दिवसापासून, म्हणजे 2 आठवडे ते 2 वर्ष या कालावधी संदर्भात. जर आपण पूर्व बाल्यावस्था, उत्तर बाल्यावस्था यांचा विचार केला नाही तर 2 आठवडे ते 5 वर्ष असेही शैशवावस्थेचं वर्णन केलं जातं. मात्र महत्वाचं वर्णन आहे पहिले 2 वर्षापर्यंत शैशवावस्था. ओके. आता कालावधी सांगितला. मग या अवस्थेत मूल परावलंबी असतं. अगदी बरोबर, 2 वर्षापर्यंतचं बाळ आईवडिलांवरच अवलंबून असतं, कुटुंबावर अवलंबून असतं, 100% बरोबर आहे. पण आपल्याला बरोबर नसलेलं शोधायचंय. या अवस्थेत मूल पराकुटीचे, स्वार्थी आणि स्वकेंद्रित असते. ते त्याच्या धुंदीत असतं, ते सगळं मलाच पाहिजे, पराकुटीचं स्वार्थी असतं, बरोबर आहे. तिसरं, या अवस्थेत कोणत्याही सहज प्रवृत्तीचा उदय होत नाही. आता पहिली गोष्ट तुम्हाला सहज प्रवृत्ती. सहज प्रवृत्ती या जन्मजात असतात. सहज प्रवृत्ती काय असतात, जन्मजात असतात. मग कोणत्याच अवस्थेत कोणती सहज प्रवृत्ती जन्माला येत नाही, ती जन्माबरोबरच आलेली असते. मग या अवस्थेत कोणती सहज प्रवृत्ती जन्माला येणार नाही, येणारच नाही ना, येणारच नाही. म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. मात्र उत्तर पत्रिकेमध्ये हे उत्तर दिलंय म्हणजे हे वैशिष्ट्य नाही असं त्यांचं म्हणणं, पण हे चुकीचं आहे. हे उत्तर चुकीचं आहे. मी याला संदर्भ देतो, मी याला तुम्हाला PDF पाठवतो संदर्भाची. ओके. आणि साधं सोपं, ज्याला सहज प्रवृत्ती कळल्यात ना, सहज प्रवृत्ती म्हणजे काय, जन्मजात प्रवृत्ती, जन्मजात.
जन्मजात म्हणजे काय, जन्माबरोबर आलेला आहे. आणि मग जन्म तर 15 दिवसापूर्वीच झालेला आहे, आणि या अवस्थेमध्ये कसं काय मग कुठली उदय, अजिबात नाही. हे बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे हा प्रश्न चुकलेला आहे. आणि म्हणून पहा, उत्तर 4 नंबरचं यायला पाहिजे. या अवस्थेत सांघिक खेळातूनच सामाजिक वर्तन. इथं ते दुसऱ्यात मिसळतच नाही. तू कुठं सामाजिक खेळ 2 वर्ष खेळायला लावितो. सांघिक प्रवृत्ती वैशिष्ट्य कुठे आहे माहिती आहे? किशोरावस्थेचं, सोनेरी टोळीचा काळ, संघ प्रवृत्तीचा काळ, कपटची भाषा, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून 3 नंबर उत्तर परीक्षा परिषदेने दिलेलं चुकीचं आहे, 4 नंबर बरोबर आहे. आणि म्हणून तुमचा मार्क वाढणारे, आक्षेप घ्यायचा. तुम्हाला 1000 प्रकारचे संदर्भ देतो. हे जगताप सरांच्या पुस्तकामध्ये सहज प्रवृत्ती डिटेल दिली, जन्मापासून आलेली असते, हे डिटेल आहे. आणि हे आपल्या आता शेळके मास्टरमाइंड आपल्या पुस्तकाच्या 9व्या आवृत्तीमध्ये सगळ्या पुस्तकांचं, सगळ्या शेषवावस्थेचं, सगळ्या अवस्थांचं आणि सगळ्या पुस्तकांचं कलेक्शन. याच्या बाहेरचा प्रश्न नाही. फक्त ते तुम्ही वाचलेलं पाहिजे, समजून घेतलेलं पाहिजे. पहा ना, इथं टोळी वय, कशाचं टोळी वय? इथं उत्तर बाल्यावस्था म्हणजेच किशोरावस्था आहे. इथं किशोरावस्था दिली. पहा, या किशोरावस्थेचं तुम्हाला वैशिष्ट्य, सोनेरी टोळीचा काळ, एवढं दिसलं म्हणजे लय झालं. ओके, तर अशा रीतीनं त्या प्रश्नाचं उत्तर काय बरोबर आहे हे क्लिअर झालं. पुढे 90व्या म्हणजे डी मधला शेवटचा प्रश्न. शारीरिक दोषामुळे मतिमंदत्वाचे विविध प्रकार पडतात. बरोबर आहे. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे मतिमंदत्व हे शरीरातील हार्मोन्सच्या अनियमित स्रावामुळे निर्माण होते? आणि खूप पुस्तकांमध्ये खूप ठिकाणी चुकीचं सांगितलं गेलं, पण परीक्षा परिषदेनंच बरोबर दिलेलं आहे ना. गॅलेक्टोसिमिया, मंगोलिया म्हणजे चायनीज लोक, बारकाले डोळे, चिवचिव चिवचिव, ते कायला काही बी डोकं चालवता तुम्ही. गॅलेक्टोसिमियाचे. आणि ज्याने आपली 8वी आवृत्ती घेतली त्याला बी यायला पाहिजे, ज्याने आपला कोर्स घेतलाय त्याला बी यायला पाहिजे, 9वी आवृत्तीवाल्यांना तर यायलाच पाहिजे. आहे असा प्रश्न आहे असा, ॲज इट इज, पर्याय सुद्धा चेंज नाही, काही चेंज नाही. चला उत्तर दाखवतो तुम्हाला, काय टेन्शन घेऊ नका. पुस्तकं घ्यायचेच नाही, घेतले तर वाचायचे नाही, अशी परिस्थिती. पहा, शेळके मास्टरमाइंड पेज नंबर 141. दूध का दूध और पाणी का पाणी, हा सूर्यन हा जयद्रथ. मग इथं पहा, मतिमंदत्वाचे प्रकार दिसले. मग इथं शारीरिक दोष व बुद्धी गुणांकानुसार मतिमंदत्वाचे 2 प्रकार पडतात. आता शारीरिक दोषानुसार घेतले, मंगोलिझम, मायक्रोसिकफिल, क्रेटिनिझम आणि गॅलेक्टोसिमिया आले. आता इथं या विश्लेषणामध्ये इथं गॅलेक्टोसिमिया, शरीरात हार्मोन्सच्या अनियमित स्रावामुळे या प्रकारचे मतिमंदत्व येते. कशामुळे? हार्मोन्सच्या अनियमित स्रावामुळे. आलं. तुम्हाला जरा झूम करून दाखवतो, नसलं दिसत टेन्शन घेऊ नका, पण समजून घ्या. टेन्शन घेऊ नका, पण समजून घ्या, लक्षात राहू द्या. गॅलेक्टोसिमिया शरीरात हार्मोन्सच्या अनियमित स्रावामुळे या प्रकारचे मतिमंदत्व येते. आणि चला मागं काय दिलंय, कोणत्या प्रकारचे मतिमंदत्व हे शारीरातील हार्मोन्सच्या अनियमित स्रावामुळे. संपला विषय, गॅलेक्टोसिमिया. है की नाही? याच्यापेक्षा काय पाहिजे? पुस्तक तर वाचा, पैकीच्या पैकी. पेपर 1चे 30 पैकी 30 आणि पेपर 2चे 30 पैकी 30 प्रश्न दिले. ओके, ज्यांना हे पुस्तक बुक करायची, स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर व्हॉट्सअपला मॅसेज करा. पुस्तक पाहिजे तुम्हाला, डिटेल्स पाठवली जाईल, त्याप्रमाणे प्रोसेस करा आणि तुम्हाला 5व्या दिवशी तुम्हाला घरपोच ऑल ओव्हर इंडियामध्ये पुस्तक पोच मिळेल, ज्यामध्ये बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, टीईटी असू द्या, सीटीटी असू द्या, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, या सर्व घटकांचा समावेश केला आहे. आत्तापर्यंतच्या सर्व टीईटीच्या प्रश्नांचा समावेश केला आहे, उत्तरासह, आणि सर्व टॉपिकवर प्रश्नोत्तर विश्लेषण दिलेले. एक्स्ट्रा 100 नव्या अभ्यासक्रमावर एक्स्ट्रा 100 टेस्ट त्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. ओके, अशा रीतीनं तुम्हाला हे परिपूर्ण विश्लेषण तुम्हाला पेपर 2चं क्लिअर झालं, पेपर 1चं उद्या देतो. पेपर 1चं उद्या देतो. काळजी करायचं नाही, फक्त काळजीनं समजून घ्यायचं आणि आक्षेप घ्यायचा आहे. ओके, चॅनेलवर सबस्क्राईब केलेलं नसेल, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हे सगळं अपडेट तुम्हाला तुमच्या पहिल्या पगारापर्यंत मिळत राहील. काळजी करू नका. नवा शिक्षण विस्तार अधिकारी प्रमोशनच्या परीक्षेच्या तयारीला, केंद्र प्रमुखच्या तयारीला, सब कुछ है यहाँ, सब कुछ आहे तुमच्यासाठी. हे सगळं गेल्या 18 वर्षापासून शिक्षक भरती क्षेत्रामध्ये काम करणारी महाराष्ट्रातील एकमेव अकॅडमी. ओके, चला आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. भेटू पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.